हॅलो, वेलकम टू लोटस क्रिएशन. तर आज आपण बघणार आहोत चंद्रहार. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. तर इथे मी मायक्रोप्लेटेड बिंदी डॉट बॉल घेतले. हे 4 mmचे, तुम्ही 5 mmचेही घेऊ शकता. नंतर आपल्याला 0 mmचे बीड्स लागणार आहेत. आणि हे असे सिलेंडर एक येतात, गोल्डन मायक्रोप्लेटेड बीड्स आहेत, ते आपल्याला लागणार आहेत. नंतर ह्यासाठी लागणार आहे चंद्रकोर. तर ह्या वेगळ्या आहेत चंद्रकोर, जरा तुम्ही बघू शकता. याला होल्स भरपूर आहेत मागच्या साईडला आणि पुढेही पण. तर ह्या टाईपच्या थोड्याशा मोठ्या चंद्रकोर घ्यायच्यात आपल्याला, जेणेकरून आपला 3 लेअरचा नेकलेस बरोबर त्याच्यामध्ये फिट बसेल. आपण चंद्रकोर ह्या कनेक्टर म्हणून वापरणार आहोत, तर ते आपल्याला लागणार आहे. नंतर यासाठी लागेल आपल्याला गिअर वायर. ही गिअर वायर आहे, गॉज वायर नाही आहे. तुम्ही अशी बघू शकता. ही 50 ते 60 रुपयाला येते पूर्ण बंडल. ही गिअर वायर मोठे म्हणजे बीड्सचे नेकलेस, हेवी बीड्सचे नेकलेस बनवण्यासाठी, इनविजिबल नेकलेस बनवण्यासाठी लागते. इनविजिबल नेकलेस कसा बनवला त्याची पण लिंक आहे. नंतर हे क्रीम बीड्स लागतील. नंतर कनेक्टर लागतील. हे 3 होलवाले कनेक्टर्स आहेत, ते लागतील. नेकलेस अटॅच करण्यासाठी जंप रिंग लागेल दोरीला. नंतर नेकलेस दोरी लागेल आणि आपले टूल्स लागतील. तर चला बघूया कसा बनवायचा ते. सर्वप्रथम आपल्याला गिअर वायर कट करून घ्यायचे. 3 स्ट्रँड घ्यायचे जवळजवळ 1 फीटचे, म्हणजे थोडे मोठेच घ्या, म्हणजे आपल्याला ब्लॉक करताना इझी पडेल. आता आपल्याला 2 क्रीम बीड्स घालायचे वायरमध्ये आणि कनेक्टरला लॉक करून घ्यायचे आपल्याला वायर. परत उलट्या साईडने वायर घालायची आहे आणि क्रीम बीड्समधनं आणायची आहे बाहेर. आणि फ्लॅट नोज पिलरने आपल्याला प्रेस करून उरलेली वायर ट्रिम करून टाकायची. अशा पद्धतीने आपण तिन्ही लाईन्समध्ये असे वायर घालून घेऊया. आता आपल्याला सुरुवातीला तिन्ही वायरमध्ये एक गोल्डन 0 mmचा बीड्स, बिंदी बॉल, परत एक गोल्डन बीड्स आणि परत बिंदी बॉल, असा सिक्वेन्स करायचा आहे. तुम्ही बघू शकता. बिंदी बॉल नंतर घालायचं आहे 0 mmच्या बीड्सच्या. असे आपल्याला बिंदी बॉल 18 होईपर्यंत घालायचं आहे. सगळ्या स्ट्रँडमध्ये मी घालून घेतले 18 होईपर्यंत. आणि आता आपल्याला प्रत्येक लाईनमध्ये एक एक सिलेंडर बीड्स घालायचं आहे. तिन्ही लाईनमध्ये सिलेंडर बीड्स घालून झाल्यावर आपल्याला चंद्रकोर घ्यायची आहे. इथे तुम्ही बघा चंद्रकोर कशी घालायची आहे. तर मी सोप्या पद्धतीने सांगते. मधली स्ट्रँड्स आहे ती आपल्याला मधल्या होलमध्ये घालायची आहे. म्हणजे वरच्या साईडला 7 होल आहेत आणि खालच्या साईडला 11 आहेत. तर आपल्याला इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. म्हणजे 3 ह्या साईडला, 3 दुसऱ्या साईडला आणि मधल्या होलमधनं काढायचे आहेत. दोन्हीकडनं आपल्याला मधनं काढायचं आहे, म्हणजे खालच्या साईडला 5 आणि 5 एका साईडला होतील.
परफेक्ट मधनं आपल्याला वायर काढून घ्यायची आहे. आता आपल्याला पहिली वायर घालून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडने एक एक होल सोडायचा आहे, म्हणजे वरच्या साईडला एक होल सोडायचा आहे आणि खालच्या साईडने पण एक होल सोडून घालायची आपल्याला, म्हणजे आपला बरोबर बसेल. बघू शकता व्यवस्थित बसलाय. त्याच पद्धतीने आपण ह्या साईडची पण वायर घालून घेऊया. पहिल्यांदा मधली वायर घालण्याने आपल्याला दोन्ही वायर साईडच्या घालणं इझी जातं, म्हणून मी मधल्या वायरने घालायचा प्रोसेस सांगितलाय. सेम आपल्याला असंच कर. जर आपण पहिल्या वायर आधी घातली असती आणि मग सेकंड वायर आणि मग थर्ड वायर, तर आपल्याला थोडं कन्फ्यूज झालं असतं. म्हणून मी मधल्या वायरने पहिलं स्टार्ट केलं आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला इझी जाईल. तुम्ही ह्याच पद्धतीने फॉलो करा, म्हणजे तुमचा नेकलेस बरोबर बसेल. आता आपल्याला परत 3 सिलेंडरचे बीड्स घालून घ्यायचे प्रत्येक लाईनमध्ये एक एक, आणि परत वरची स्टेप फॉलो करायची, चंद्रकोर घालायची. परत मधला आपण वायर घालून घ्यायची मधल्या पोर्शनमध्ये आणि मग साईडला. एकही स्टेप तुम्ही मिस करू नका, नाहीतर तुमचा नेकलेस बरोबर बसणार नाही, परत खोलायला लागेल. मग असे आपल्याला टोटल 6 चंद्रकोर घालायचे आहेत, म्हणजे अजून 4 घालून घ्यायचे आहेत. तर ते आम्ही घालून तुम्हाला दाखवते पूर्ण परत. तर आपल्या टोटल 6 चंद्रकोर घालून झाला आहे. आता आपल्याला वरची स्टेप फॉलो करायची आहे, म्हणजे आपण आता इथे तुम्ही नीट ऐका. पहिल्या लाईनमध्ये आपल्याला टोटल 18 बीड्स घालायचे आहेत, जे वरती आपण सेम प्रोसिजर केले, बिंदी बॉल 1 आणि गोल्डन मनी 1. तर पहिली जी लाईन असते, म्हणजे आतल्या साईडचा जो पोर्शन असतो, त्याच्यामध्ये आपल्याला 18 घालायचे आहेत. सेकंडमध्ये आपल्याला 21 घालायचे आहेत, म्हणजे 21 घालायचे आहेत. आणि तिसऱ्या लाईनमध्ये आपल्याला 24 मनी घालायचे आहेत, म्हणजे आपल्याला 3च्या पट्टीने वाढवायचे आहेत. जर आपण लेअरमध्ये नेकलेस करतो तर आपल्याला 3च्या पट्टीने बीड्स वाढवायचे असतात. तर तुम्ही बघू शकता पहिल्या लाईनमध्ये सेम प्रोसिजर करून मी 18 बीड मनी घालून घेतले आहेत बिंदी बॉल. सेकंडमध्ये 21 घालून घेतले आहेत आणि थर्डमध्ये 24. असे आपल्याला सेम घालून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला लेअर परफेक्ट बसेल. आता आपल्याला जी वरतून आपण चंद्रकोरची प्रोसेस केली होती तीच आपल्याला उलट्या साईडने करायची आहे. तर आता काय करायचं, परत मधल्या साईडने घालायचं आहे चंद्रकोर, मागच्या साईडने घालून घ्यायचं आहे. मागच्या साईडने चंद्रकोर घालून घ्यायचे त्याच पद्धतीने आपल्याला, आणि मग परत साईडचे पोर्शन घालायचं आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण चंद्रकोर साईडचा पोर्शन कंप्लीट करून घ्यायचा आहे. फक्त काळजी काय घ्यायची, आपल्याला चंद्रकोर आपल्या वरच्या साईडनेच आल्या पाहिजेत, म्हणजे डिझाईन वरच्या साईडला आली पाहिजे. परत तुम्हाला नेकलेस पूर्ण खोलावा लागेल. आणि नेकलेस फिटिंग करताना एक काळजी घ्यायची आहे की बिंदी बॉल 1 आणि गोल्डन मनी 1 असा हा जो सिक्वेन्स आहे तो परफेक्ट आला पाहिजे, एकही मिस नाही झाला पाहिजे.
थोडं घालताना जरा हे होतं, पण तुम्ही व्यवस्थित घाला. आणि एकदा तुम्ही बनवल्यावर मग तुम्हाला सेकंड टाइम बनवताना इझी जाईल. तुम्ही बघू शकता आता आपला फॉल बघा किती छान पडलाय. तर लेअरचे नेकलेस अशाच टाईपने बनवायचे असतात, जेणेकरून तुम्हाला आता ही ट्रिक कळेल. आता आपण सेम फिनिशिंग करायचं आहे. 3 सिलेंडर मनी घालून घेतलेत एंडला आणि परत आता बिंदी बॉलचे 18 सिक्वेन्स घालून घ्यायचे. आणि आता आपलं क्लोज करताना बीड्स किती व्यवस्थित घातले की नाही हे चेक करा आणि तरच फिनिश करा. परत 2 क्रीम बीड्स घालायचे आहेत. लक्षात ठेवा गोल्डन मनी घातल्यावर छोटा 0 mm गोल्डन मनी घातल्यावर 2 mm क्रीम बीड्स घालायचे आणि परत उलट्या साईडने आपल्याला 2 क्रीम बीड्सना वायर परत बाहेर आणायचे. आणि खेचताना जास्त खेचायचं नाही आहे, थोडा आपल्याला फॉल यायला पाहिजे म्हणून थोडंसं लूज ठेवायचं आहे. एकदम टाईटली खेचायचं नाही आहे, कारण गिअर वायरला मग फॉल येत नाही. आणि उरलेली वायर ट्रिम करायची आहे. ह्याच पद्धतीने बघा तुम्ही सगळं केल्यावर कसा नेकलेस छान बसला आहे, आपला फॉल पण छान बसला आहे. घातल्यावर कसा दिसतो ह्याचा व्हिडिओ आपला आहे ऑलरेडी चॅनलवरती, त्याची मी पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि ठुशीचा पण 3 लेअरचा नेकलेस हा बनवलेला आहे, जुना व्हिडिओ आहे आपला, त्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर तुम्हाला कसा वाटला नेकलेस ट्युटोरियल तर मला नक्की सांगा. आणि जंप रिंगच्या साह्याने आपण आता नेकलेस दोरी अटॅच करायची आहे. इथे तुम्ही गोल्डन चेन, गोल्डन कडी हुक जे येतात लॉंगवाले ते पण तुम्ही अटॅच करू शकता. नेकलेसची ट्युटोरियल जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आम्हाला मोटिवेट करा, जेणेकरून आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. थँक यू फॉर वॉचिंग.